कोल्हापुरातील चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच पंचरंगी लढत आहे ती पाहायला मिळणार आहे आणि या सगळ्यामध्ये एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे मानसिंग खोराटे यांचं, ज्यांना अखेरच्या टप्प्यामध्ये जनस्वराज्यकडून ही उमेदवारी देण्यात आली। खरं तर जनस्वराज्य हा राज्यातल्या भाजपचा घटक पक्ष आहे, मात्र तरी देखील त्या ठिकाणी अजित पवार गटाच्या विरोधात जनस्वराज्य शक्ती पक्षानं आपला उमेदवार दिलेला आहे। मानसिंग खोराटे यांना ही उमेदवारी मिळालेली आहे। माझ्यासोबत मानसिंग खोराटे आहेत, बोलूयात। काय सांगाल? खरं तर जनस्वराज्य शक्ती हा पक्ष राज्यामध्ये महायुतीसोबत आहे, मात्र चंदगडमध्ये एक वेगळी लढत पाहायला मिळणार आहे आणि ही लढत तुम्ही देणार आहात। जनस्वराज्य शक्ती हा पक्ष आहे एक वेगळ्या विचारसरणीचा पक्ष आहे। जरूर तो मागच्या 5 वर्षामध्ये महायुतीचा घटक पक्ष होता। पुढे काय होईल, काय राहणार आहे हे आमचं अध्यक्ष सावकार विनयरावजी कोरे साहेब हे डिसाईड करतील। पण अर्थातच माझे आणि जनस्वराज शक्ती पक्षाचे खूप जुने संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत। स्वतः सावकार विनय कोरे साहेबांशी माझे जुने संबंध आहेत। आम्ही सगळेच साखर बिझनेसशी संबंधित असल्यामुळे, साखर उद्योगाशी संबंधित असल्यामुळं बऱ्याच वेळा विचारांची देवाणघेवाण होत असते आणि त्या एका धाग्यानं आम्ही एकत्र जोडले गेलेलो आहोत। खरं तर ही निवडणूक लढवण्यावर तुम्ही पहिल्यापासून ठाम होता, अनेक पर्यायांचा शोध देखील घेत होता आणि अशामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षासारख्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली। किती महत्त्वाची आहे अशा पक्षाकडून ही उमेदवारी मिळणं आणि कसं सामोरं जाणार? आम्ही पूर्वीपासून तयारी, पहिल्या दिवसापासून तयारी ही अपक्षाचीच केलेली होती। आम्ही कुठल्याही पक्षाच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो। अर्थात शेवटच्या काही दिवसातल्या घडामोडी अशा घडल्या की मला जे हवं आहे, मला चंदगडचा विकास करायचा आहे आणि मी वारणानगर जवळून बघितलेलं आहे। जनस्वराज पक्ष म्हटला की स्वाभाविकच समोर वारणानगर येतं। वारणानगर मध्ये माझं शिक्षण झालेलं आहे, तेव्हापासूनचे माझे संबंध वारणानगरचे आहेत। जवळपास तुम्ही म्हणा 25-30 वर्षाचे संबंध माझे वारणानगरचे आहेत। तर त्याला वारणा खोरं असं म्हटलं जात होतं किंवा वारणेचा माळ म्हटलं जात होतं, ते आज नंदनवन झालेलं आहे आणि त्याच अनुषंगानं मला चंदगडचा विकास करायचा आहे, चंदगड नंदनवन करायचा आहे। चंदगडवरचा जो मागासलेपणाचा शिक्का आहे तो पुसून टाकायचा आहे। अर्थात वारणेला उलट कमी उपलब्ध होती नॅचरल रिसोर्सेस म्हणा किंवा नॅचरल गोष्टींची, जी चंदगडमध्ये अजिबात कमतरता नाही आहे। चंदगड हा निसर्गरम्य असा प्रदेश आहे, भाग आहे, विभाग आहे आणि त्याच्यामध्ये अशी प्रगती करणं अतिशय सोपं आहे। त्यात मला वारणेची जोड मिळाली, वारणेचा अनुभव मिळाला, तर अर्थातच कोरे सावकारांचं गायडन्स मिळालं, तर अर्थातच मला हे सर्व काही करण्यासाठी अतिशय सोपं जाणार आहे। खरं तर या सगळ्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती असेल, महाविकास आघाडी दोन्हीकडे देखील बंडखोरी झाली, त्यामुळे जवळपास 5 उमेदवार, ह्या सगळ्या महत्त्वाचे 5 उमेदवार या सगळ्या रिंगणामध्ये असतील असं दिसतंय। मग ही मतांची विभागणी होऊ नये किंवा कशा पद्धतीने या सगळ्या आता निवडणुकीला मग सामोरं जाणार आहात? कारण मतविभागणीचं एक मोठं आव्हान तुमच्यासमोर असेल। मतविभागणीचं आव्हान हे नक्कीच काही पक्षांच्या समोर आहे, आमच्यासमोर अजिबात नाही। आम्ही जातोय तो कार्यानं जातो आणि आमचं कार्य म्हटलं तर चंदगडमध्ये दौलतच्या रूपानं जो 9 वर्ष कारखाना बंद होता, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होता, ते सर्व काही बंद करून आजच्या घडीला दौलतवर शेतकरी अतिशय खुश आहे। त्याच्यामुळं आमची मतं दौलतच्या रूपानं चंदगडमधली फिक्स आहेत। आजरा ही माझी जन्मभूमी आहे, आजऱ्यातली मतं आमची फिक्स आहेत। आजऱ्याला बरेच वर्ष प्रतिनिधित्व न मिळाल्यानं तिथल्या पण लोकांना वाटतं की आपल्या इथलं कोणतरी जन्मलेलं का असेना, कार्यक्षेत्र जरी आमचं कर्मभूमी जरी आमची चंदगड असली तर एक जन्मभूमीचा सुद्धा मला थोडाफार सपोर्ट तिथं मिळणार नक्कीच आहे। त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त राहिलं तर गडिंग्लजचा भाग, आणि हा गडिंग्लजचा भाग आमचे जनस्वराज शक्ती पक्षामुळं, विनयराव कोरे जी सावकारांच्यामुळं अतिशय स्ट्रॉंग त्यांच्यासाठीचा हा भाग आहे आणि तिथं ते झाल्यामुळं आमचे सगळीकडं इक्वली स्ट्रॉंग इक्वेशन्स झालेले आहेत आणि त्याचा फायदा मला नक्कीच होणार आहे। तुम्ही म्हणालात तसं दौलत सहकारी साखर कारखाना हा एक चंदगडच्या विधानसभा मतदारसंघातला एक प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। मात्र याच सगळ्यावरनं टीका करताना परवा विद्यमान आमदार राजेश पाटील असं म्हणाले की मानसिंग खोराटे हे यांनी दौलत सहकारी साखर कारखाना चालवायला घेतलेला आहे, मात्र ते आता स्वतःला त्या कारखान्याचा मालक समजत आहेत आणि माझ्यावर बिनबिडाचे आरोप दौलतच्या माध्यमातून। मी त्यांना सांगतो, मी ना कधी मालक समजत होतो ना आजही दौलतचा मालक समजतोय, पण त्यांना जे दौलतमध्ये जमलं नाही दौलतचं करायचं ते मी करून दाखवलेलं आहे। तेव्हा त्यांनी हे बिनबुडाचे आरोप थांबवावेत
उलट मी तर म्हणतो ते म्हणते 1600 कोटी रुपये खर्च केले. 1600 कोटी हे काय गौड बंगाल आहे, ते काय त्यांच्या घरचे पैसे आहेत का? मग त्यांनी स्वतःच्या नावावर ते पैसे खपवायचे नाहीत. ते सरकारचे पैसे आहेत. सरकार म्हणजे आम्हा जनतेचे पैसे आहेत. त्यामुळे दुसऱ्यावर आरोप करतेवेळी स्वतःचा सुद्धा विचार करावा. अर्थात दौलत कारखाना चालवायला मी घेतलेला आहे. ते सोडून मी दुसऱ्या 2 कारखान्यांचा मालक आहे हे पण त्यांना माहिती आहे. माझे आणखीन 2 कारखाने आहेत, तिथं मी मालक म्हणून मिरवतो, पण इथं दौलतमध्ये मी कधीच मालक म्हणून मिरवलेलं नाही आणि मिरवणार देखील नाही. मला शेतकऱ्यांचं भलं करायचं आहे आणि ते मी 5 वर्षात करून दाखवलेलं आहे. राजेश पाटील यांचा रोख बाकीच्या उमेदवारांच्या पेक्षा तुमच्यावर अजूनही जास्त दिसतोय, कारण पैसे ज्या उमेदवाराला या सगळ्या मतदारसंघातली गावांची देखील माहिती नाही, ते पैशाच्या जोरावर ह्या सगळ्या निवडणुका लढवायचा प्रयत्न करणार आहेत. तसे प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणतायत, आरोप करतायत. मी एक सांगू इच्छितो, राजेश पाटील जर का असं म्हणत असतील तर त्यांनी चंदगडमधलं नगरगाव हे गाव कुठं आहे हे बघावं. आज मी प्रत्येक गावात फिरलेलो आहे. मग ते आज इलेक्शनच्या दृष्टिकोनातून असू देत किंवा ह्याच्यापूर्वी ऊस दौलतच्या दृष्टिकोनातून ऊस कुठून येतो, कसा येतो, कुठं अवेलेबल आहे, कुठं नाही. कारण शेवटच्या 15 दिवसामध्ये ऊसाची उपलब्धता खूप कमी होते. त्यावेळी आम्हाला पोझिशन त्या शेतात जाऊन बघायला लागतं की कुठं ऊस शिल्लक आहे, कसा आणता येईल, काय अडचणी आहेत. तर त्या अनुषंगानं मी सगळ्या गावातल्या एरियामध्ये पोचलेलो होतो आणि आज मी इलेक्शनच्या हेतून मी सगळ्या गावात पोचलेलो आहे. नगरगावला ना हे पोचलेत आणि तिथल्या माणसाने कॅसेट आहे माझ्याकडे, तुमच्याकडे देईन. तिथले म्हणतात की ह्यांचे वडीलसुद्धा कधी आले नव्हते आणि हे सुद्धा कधी आले नाहीत आणि तुम्ही आलाय. आमच्या गावामध्ये पहिल्यांदा एखादा आमदार किंवा आमदार पदाला इच्छुक असलेला व्यक्ती आलेला आहे. तेव्हा हे जे आरोप आहेत की आम्हाला चंदगड माहीत नाही, चंदगडमध्ये फिरलेलं नाही, गावं माहीत नाहीत, तुम्ही बघा त्या गावाकडे फिरलाय काय. पैशाच्या जोरावर तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात. जोरावरचं मी बोलेन तुम्हाला. पैशाच्या जोरावर निवडणूक लढवायला आम्ही आमच्या कार्यानं निवडणूक लढवत आहोत. आता त्यांच्यात पोटशिवळ येत असेल, काही विषय राहिले नसतील, त्यांनीसुद्धा 1600 कोटीची कामं केलेले आहेत. त्याच्यावर ते सुद्धा किती पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणार हे आम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे हे असे आरोप, बिनबुडाचे आरोप करण्यात काही अर्थ नाही आहे. आम्ही केलेल्या कार्याच्या जोरावर निवडणूक लढवत आहोत आणि आम्हाला कार्याच्या जोरावर मतं मिळणार आहेत. पैसे आज सगळ्याच उमेदवारांच्याकडे आहेत. त्यामुळे जर का पैशाचा उपयोग झाला तर सगळेच उमेदवार करतील. त्यामुळे आमच्याकडं बोट दाखवू नका, आमच्याकडं बोट दाखवताय त्यावेळी 3 बोटं तुमच्याकडं पण आहेत, ह्याचा विचार करा. ह्या सगळ्या पंचरंगी होणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयाची किती खात्री वाटते? 100% विजयाची खात्री आहे. कारण इक्वेशननं जुळून येत आहेत. आमचं कार्य, जनसुराजचा आशीर्वाद आणि हे सगळ्यांची बसून आलेली घडी त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही म्हटलात तर अर्थातच आमचं हे कार्य बघून गडिंग्लज कारखानावालेसुद्धा मध्ये लागले होते. काही डायरेक्टर आले होते की आमचा पण कारखाना घ्या, पण मी त्यांना म्हटलं की आता थोडंसं मी इलेक्शनमध्ये बिझी आहे, ह्या वर्षी तुम्ही चालवा, जमला तुम्हाला अति उत्तम, नाही जमला तर पुढच्या वर्षी तो पण घेतो. तर ह्याच्यामुळं गडिंग्लज भागामध्ये सुद्धा असलेला आमच्याविषयीचा एक चांगला अप्रोच, त्याच्यामुळे 100% आम्ही एक इलेक्शन जिंकणार, ह्याच्याबाबतीत अजिबात शंका नाही आहे. तर पहिला आपण दौलत सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी केलेलं काम, त्याचबरोबर जनस्वराज्य शक्ती सारख्या पक्षाची मिळालेली साथ, यामुळं पंचरंगी निवडणूक किंवा पंचरंगी जरी ही सगळी लढत या सगळ्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये होणार असली तरी ज्या पद्धतीने ही सगळी समीकरणं जुळून आलेली आहेत ते पाहता आपला विजय निश्चित आहे, अशा पद्धतीचा विश्वास या निमित्तानं मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.